काय जातोय बाई काय म्हणते आपलीस काय म्हणजे एवढा नसावा 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 आम्ही म्हणतोय असावा पण आम्ही म्हणतोय नसावा शेवटपर्यंत असं चाललं हो असंच चालायचं नाही बाई कुठं तरी माणूस तरी हागाय बसला तर मागं पुढे सरकते आणि आपण तर माणसं आहे जरा सरका मागं हो जमणार नाही कमीपणा घेऊन दुसरे जोखते थांब तिथे आला बाईला प्रश्न काय करा. आला दुसरा प्रश्न हा, येऊ द्या तुम्ही भेट आज ब्रह्म्याचा निकाल भाऊ बहिणीवर नसावा आम्ही म्हणतोय असावा आम्ही म्हणतोय नसावा आम्ही म्हणतोय असावा पण आम्ही म्हणतोय नसावा सांगतो आता एक काम करूया काय बाई नाही म्हणते तर नाही म्हणू दे हा. आता या 10 जणी आहेत या हो तुम्ही आता आहे का चौकोपात हा. तुम्ही त्यांचं भाव आयला बाबा खरंच तुझ्याकडे नम्रत आहे बरं का आयला खरंच मानावं लागेल का सुषमारी आणि त्याशिवाय चालू तर मी तुला आत्ताच सांगितलंय जग जिंकायचं झालं तर कोणामध्ये जीव साखर पाहिजे बरोबर आहे त्याशिवाय ते चिंता येणार नाही आता या 10 बायांचा आम्ही भाऊ चौघजण तुम्ही भाऊ आणि मी तुमचा दाजी तुला लेकर रान उरकणार आहे काही मरशील गेली आता बाई येऊ द्या येऊ द्या. अरे तुला परवा शिकलो तर नाही आता काय करतो सकाळच्या बसतो दोघं तुला नाही शिकवला प्रश्न वड्यात वड्यात हा. बरोबर आहे पावसाची पाळी राष्ट्रीय अंगणात अवतंड वळी पावसाची पाळी अवतंड वळी पावसाची पाळी जमीन काळी धाकटी पावसाची पाळी जमीन काळी तू इकरा तुझी भावकी इकरी तुझी 70 पिढी इकरी अरे तुझं सगळं खानदान इकर आणि हा तुझा जोडीदार सुद्धा इकरा बाईने लेका इद्र केलं मला बाई शेतात तुम्ही गेल्यावर शाळू पेरल्यावर शाळूच उगवतो ना हो उगवतो हायब्रिड पेरल्यावर हायब्रिडच उगवतो ऊसाचं कांड पुरल्यावर ऊसच येतो पण आम्ही दोघं असं आहे कसा रानात पेरल्यावर सगळं उगवतं हा पण दगडावर जरी इचका टाकला तर दगडावर इचका उगवतो का नाही हो ना अहो हिचका म्हणजे काय हीच जाता बघा हीच आहे त्याचा प्रकार आहे त्याचा म्हणजे हिचका नावाचं तर आहे म्हणायचं आता बेटा का बाई त्याला मरण नाही उन्हाळा असू पावसाळा असू उगवणार असं उगवणार उगवणार हा. आला बायला म्हणून तुम्ही येऊ द्या तुमची 70 पिढी इकरी आता? आणि बाई तुम्ही इकडे तिकडे तुम्ही सगळ्या बाजरिया तुम्ही पादर तुम्ही इकडं तुम्ही पादर तुम्ही इकडं तुम्ही पादर तुम्ही इकडं अहो तो म्हटलंय बाई तुम्ही बघा आज किती केलं तरी माझ्या तुम्ही वडिलाच्या सुनतच आहे आरशात तोंड बघितलं का हा मी या मापात बसत नाही सांगितले तुझं दळा नदीला गेले थोडंसं पण लागले आला बायला म्हणा प्रश्न बुळा तू म्हणलं नाही स्वतः आल्या का बुळा नव
गणपती बसवी आला किडा म्हणजे अवला बंदुकीला असावा तेच मला नेम धरता येणार नाही अजिबात नाही पहिला प्रश्न आला नाही काय प्रश्न कृष्ण कोयनेचं पवनार बुडून मारणार लेखा बुडायच्याच मापाचा आहे लेखा कृष्णी बाईला मी सांगतो नाही पवायला म्हणजे काय काय लिहितो आज तुला मी उराव घेऊन पलीकडे नेईन. काय म्हणतेस काय म्हणतेस काय? तुला पवाय येते का लेखा सांग बाई. कृष्ण कोयनेचं पवनार म्हणावं 76 साली पूर आला होता हे तुम्हाला माहिती आहे का? हो माहिती ना. कराडला कृष्णी पैनेचा संगम झालेला आहे. हो झालाय की. त्यावेळेला पूर आला. त्या पुरात उडी मारून पाऊल कोण निघून जाणार म्हणून त्यांनी पैजेची उडी मांडली होती. कराड नगरपालिकेनं. असं होय. आम्ही दोघांनी विचार केला परिस्थिती गरीब बर.
आता म्हणलं ह्यात जर फायदा आपला होत असला तर चांगली गोष्ट आहे. हा बरोबर आहे ना. म्हणून आम्ही तो पैजेचा विडा उचलला बर आणि तो विडा उचलून आम्ही डायरेक्ट ब्रिटिशच्या काळात जुना फुल बांधलेला आहे बघा कारण हो आहे ना कराडला. त्या फुलावर आम्ही गेलो बर दोघ जणी. हा. तवर त्या जोडीदारानं काय केलं माहितीये का, काय केलं ह्या बाजूला 500 कॅमेरे कशासाठी. नदीच्या कडेला, त्या बाजूला 500 कॅमेरेवाले शूटिंग करण्यासाठी पाहिजे. शूटिंग शूटिंग करण्यासाठी करण्यासाठी. बर बर बर. ते सगळे कॅमेरे लावलेले आणि त्या कर्नाटक तालुक्यातलं माणूस खेड्यापाड्यातलं माणूस आम्हाला बघायला आलेलं. तुम्हाला बघण्यासाठी आले. शेण कपडे काढले, मी बी कपडे काढले. बर. त्याला म्हणलं लंगोटा चढवू, बरोबर आहे. त्यानं लंगोटा चढवला, हा. मी बी लंगोटा चढवला. आता पाणी खडूल, खडूळच पाणी आता असणार. त्याच्यात उडीत टाकल्यावर आम्ही गावणार आहे का दोघं. अजिबात नाही. वळखायसाठी आम्ही काय केलं, काय केलं. 2 पोती चुना आणून सगळ्या अंगाला लावलं. लोकांना काही ओळखलं पाहिजे. ओळखलं पाहिजे म्हणून. अंगाला छातीला चुना लावला आणि फुलाच्या वर कटाड्यावर चढलो बर. आणि उड्या टाकल्या हा की ह्या बाजूला 500 कॅमेरे असे कॅमेरे. इकडून कॅमेरे घेऊन आम्हाला आत्ता वर निघतेली, मग वर निघतेली आणि आम्ही खाल्लो तळ धरला. म्हणजे तुम्ही उडी टाकली ती तळच धरला. तळजी धरला ती सांगलीच्या फुलाला जाऊन आम्ही आडवं लागलो. अगं बाय 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 बाय. सांगलीच्या फुलाला आडवं जसं लागलो दोघं आम्ही, हा. तशी फुगी लागली माग चढायला. म्हणजे तुम्ही पाणी अडवून धरलं पाणी अडवून धरणं कर्नाटकला पाणीच मिळेना. आणि म्हणते धरणाला पाणीच नाही. अहो कर्नाटकचा फोन आला महाराष्ट्रात. महाराष्ट्राला फोन आल्यावर कराड नगरपालिका उषा बर. त्यांनी काय केलं, काय केलं. सांगलीला पाणी तुंबलं म्हणलं, सांगलीला नगरपालिकेला फोन लावला. बरोबर आहे बरोबर आहे. फोन लावला की त्या सांगलीच्या नगरपालिकेनं 2 गड लोखंडी तयार केलं. कशाचं. जे काम आहे. डोकरे मार. गप कशाला? अरे लोखंडी गड त्यांनी तयार केलं, त्याला आसरं बांधलं बर. आणि त्या सांगलीच्या फुलावरनं खाली गड पाहिला, सोडला. पाण्यात सोडला. शो लागलेला मच्छ्याला आडवा, त्यात पाणी तुंबलेलं. बरोबर आहे. ह्याच्या कोरदुड्यात अडकला, हा. तो गेला वर निघून बर. आणि दुसरा गळ टाकला, हा. ती माझ्या लंगुटीचा अडकला. रंगोली. लंगुटी गेली वर हा. आणि मी राहिलो तसाच खाली. अगं बाय बाय. माशानं खाऊन एवढा राहिली. ए, माशाने खाऊन राहतं का एवढं. नाही. मला आला प्रश्न. हा, येऊन या. काय भाषण काय? अगं माधवानं बुडी आणि बुडी काय बुडी, तू काशीगावची बुडी. ए, कुणाला म्हणतो रे? कुणाला म्हणतो काशीगावची मुली? प्रश्न आहे प्रश्न, प्रश्न आहे, होय. त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आता. देणार, देणार. अगं माधवानं बुडी.
लुगडी नेसा बांगड्या भरा आणि जावा जो मागायला बाई, आला प्रश्न आगमानी दिशा गाव नजर संभू गोपाळास ऐकून बोली सुदिनाची गेली तुम्ही बोलताय मला खायला लागते आता याला स्पष्टीकरण करत नाही नाही. आता याचं स्पष्टीकरण करून सांगायचं म्हणलं तुम्हाला तर तुम्ही इथं थांबणार बी नाही कसं आहे आता या अंगात काय आहे तुमच्या काय नाही शिवता कुठं समजा तुम्हाला एखादा ब्लाउज शिवायचा असेल टेलरकडे गेला तुमचं माप दिलं आणि टेलरला सांगितलं काय नाही 4 दिवसाला तुम्हाला मी जामपूर शिवशेणी 4 दिवस त्यात गेले निघून 4 दिवसाला तुमचा तो ब्लाउज मापाप्रमाणे शिवला आणि कोणतीला तुम्ही ब्लाउज मागायला गेला त्यावेळेला तुम्हाला टेलरने विचारलं काय नाही तुम्हाला ब्लाउज कसा काही बसतोय घातलाच नाही तर बसतोय की तू सांगणार कसं कसं आम्ही गांडोय का काय तुम्हाला कसं करेल